मी प्रमाणाच्या आधारे बोलण्याचा प्रयत्न करेन. प्रमाणाच्या आधारे बोलण्याचा प्रयत्न करेन. प्रमाण तुम्हाला आठवलं तर बिनधास्त द्यायचं. फक्त विठाला पहिल्या चरणाच्या उत्तर टोकामध्ये जगद्गुरु श्री तुकोबराय म्हणतात त्याची करावे संगती. एवढाच उद्देश आपल्याला बोलायचा आहे. तुकोबराय या मनामध्ये संगतीची अपेक्षा करताय. पण महाराजांचं जर वाङ्मय शोधून बघितलं तर महाराजांनी अनेक ठिकाणी संगतीचा निषेध केलेला आहे. महाराज म्हणतात देवा मी अनेकांच्या संगतीमध्ये जाऊन बघितलं रे, पण ज्या ज्या संगतीमध्ये गेलो ती संगत मला बाधक ठरली, म्हणून मला सर्व संगतीचा विठ आला. सर्व संगती आला एकला तो आवडली. किंवा ज्यांच्या संगतीमध्ये गेलो ती संगत मला बाधक ठरली. कारण माणसं चेहरा बदलवणारे भेटले. तुम्ही म्हणाल कसं? बघा तारा सकाळी झोपेतून उठल्यानंतर आपला चेहरा असा असतो का? नाही. बर स्नान झाल्यानंतर चेहरा बदलला की नाही? बदलला. गंध लावल्यानंतर चेहरा बदलला की नाही? बदलला. देव पूजेला बसल्यानंतर चेहरा बदलला की नाही? बदलला. देव पूजा झाली आणि लवकर का चहा नाही आला, चेहरा बदलला का नाही? सांगा बदलला का नाही? म्हणून महाराज म्हणतात अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग दरोदाता संग तवतोय बाधक. ज्या ज्या संगतीमध्ये गेलो ती संगत मला बाधक झाली. त्या संगतीचा वीट आला. फक्त तो एकटा आवडतो, पण तरी तो कोबरे म्हणतात त्याची रडावी संगती एकच विधाला. अपेक्षा करतात याचं सरळ उत्तर असे सज्जनो ऐका. गती आणि अधोगती ही संगतीवरती अवलंबून आहे. मनुष्य उंच होत असेल तर संगतीमुळे, आणि नीच सरळ जात असेल संगतीमुळे. उद्धार होत पतन संगतीने होतो. बारीक पाण्याचा थेंब आहे, तो जर तापलेल्या तव्यावरती पडला संगतीमुळे त्याचं अस्तित्व नष्ट होतं. तोच पाण्याचा थेंब कमळाच्या पानावरती पडला तर मोत्यासारखा चमकतो. तोच पाण्याचा थेंब सर्पाच्या डोक्यावरती पडला विष तयार होतं. तोच पाणी शिंपल्यात पडला तर मोती तयार होतो. पाणी एक आहे, फक्त संगत भिन्न आहे. तुम्ही जशी संगत कराल तसा रंग चढतो विठाला. शेतकरी एक आहे, कल्पना. भगवान बाबा शेती एक आहे, पीर एक आहे, पंप एक आहे. प्रथमतः पाणी निघालं, ऊसाच्या फळाला गेला, पण ऊसाच्या संगतीमुळे पाणी गोड झालं. तेच पाणी मिरचीला गेलं, बोला, संगतीमुळे तिखट झालं. तेच पाणी कारल्याला गेलं, संगतीमुळे कडू झालं. तेच पाणी टोमॅटोला गेलं, संगतीमुळे आंबट झालं. तेच पाणी काकडीला गेलं, मडू झालं. आता तेच पाणी गाजराला गेलं, आता आमच्या जिल्ह्याची भाषेची पानसट झालं. काय झालं? पानसट. पाणी एक आहे पण संगत भिन्न आहे. तुकोबराय सुद्धा पुरावा देतात. कांदा घुसळ एक आळा स्वागत
ऐका, हे बारीक मातीचे कण आहेत ना, त्या बारीक मातीच्या कणांनी जर हवेची संगत केली ना, ती उंच आकाशात जातात. त्याच मातीच्या कणांनी पाण्याची संगत केली, चिखल होतो, खाली जातात. खाली गेले संगतीमुळे, उंच गेले संगतीमुळे. भारत सारखं गाव आहे, एक भिकारी रोज त्या गावामध्ये भिक्षा मागतोय. मायबाप द्यावं गरीबाला काहीतरी. त्याने 10-10, 5-5 रुपये जमा केले. 40 गावला गेला, 1 तोळा सोनं खरेदी केलं, अंगठी केली, बोटात घातली, आणि दुसऱ्या दिवशी परत गावामध्ये भिक्षा मागतोय. मायबाप द्यावं गरीबाला काहीतरी. एक जण म्हटलं, रामभाऊ अरे भिकाऱ्याच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी. तो म्हटला नाही रे, ती पितळाची असते. आता अंगठी सोन्याची की पितळाची? बोलत चाला मी शुद्ध शाकाहारी गावात काही घालत. अंगठी कसली आहे? सोन्याची. सोन्याची. श्रीमंताच्या महिला महाराजांना अनुभव महाराजांची दिंडी जाते. त्या वारकरी असाव्या. महाराज वारीला जात असताना कधीच ओरिजिनल दागिने घालून जात नाही. दागिने पितळाची, पॉलिश सोन्याची. अहो एकाने बघितलं काय श्रीमंती राव, म्हणजे 1 किलो सोनं आहे. आता सोनं आहे का पितळ? आता काय भिकाऱ्याकडे सोनं आहे का पितळ? सोनं आहे का? भिकाऱ्याकडे खरं सोनं आहे, श्रीमंताकडं खरं पितळ आहे. पण पितळाला संगत श्रीमंताची, सोन्याला संगत भिकाऱ्याची. मग भिकाऱ्याच्या संगतीमध्ये सोनं सुद्धा पितळ ठरतं, श्रीमंताच्या संगतीमध्ये पितळ सुद्धा सोनं ठरतं. परिणाम संगतीचा विठाला. म्हणून एक म्हण एक महाराज, अत्तरवाल्याची गालच खाली तरी चालेल. अत्तर विकतात ना जे लोक, त्यांची गालच खाली तरी चालेल, पण गॅरेज वाल्याचं आलिंगन नको. अहो अत्तरवाल्याने जर मारलं टोला लागलो, पण कमीत कमी दिवसभर सुगंध. आणि गॅरेज वाला म्हटला आलिंगन संतांची बरं म्हणता काया आता करिता संग अंगोंग. जशी संगत तसा रंग करेल ठाला. आपण कुठल्या संगतीमध्ये आहे त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे. तसे इथे येणारे प्रवर्ग आहेत 3. पहिला आहे देव, दुसरा आहे जीव, आणि तिसरा आहे साधू. बरोबर. देवालाही संगतीची गरज भासली, साधूलाही संगतीची गरज भासली, आणि जीवालाही संगतीची गरज भासली. एक साधा विचारतो, तुम्ही सर्वजण या भव्य आणि दिव्य मंडपात आलात, तुम्हाला कुणाची तरी संगत होती म्हणून आलात, तुम्ही येथे येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल कसं काय महाराज, घरून तर येथे चालू. हा व्यवहार झाला. या धर्म मंडपामध्ये येण्यासाठी, भजन करण्यासाठी, कथा श्रवण करण्यासाठी एका जन्माची नाही तर अनेक जन्माची पुण्याची संगत असेल तोच या मंडपात येऊ शकतो. पुण्याची संगत नसेल तर तो भजनही करणार नाही, या मंडपातही येणार नाही. कितीतरी प्रमाण आपल्याकडे आहे. आता काही मंडपात येतील पण देवाचं नाव घेणार नाही. याचं कारण का? तर पुण्य नाही. तुम्हाला पटवून देतो, उदाहरण ऐकलेले, मी जादा वेळ घेणार नाही. मला सांगा, वाल्या कोळ्याला नारद महर्षीने मंत्र दिला मरा. आता मरा आणि राम अक्षर कशी आहेत? मरामध्ये बी म आहे आणि राम मध्ये सुद्धा म आहे. राम मध्ये बी रा आहे आणि मरामध्ये सुद्धा. वाल्या कोळी मरा मरा म्हटला पण राम म्हटला का नाही? तर राम मुखात येण्यासाठी पुण्य पाहिजे होतं आणि ते पुण्य अजून वाल्या कोळ्याकडे नव्हतं. विठाला म्हणून जन्मोजन्मी ज्याची असेल पुण्य सामोरे
रामाचं नाव आहे. आणि ज्याच्याकडे पुण्याची संगत नसेल महाराज म्हणजे करांचे कपात्याची विठाला विठाला. एक जखड म्हातार उभं आयुष्य गेलं पण राम म्हटलं नाही महाराज. वारीला गेला नाही, सप्तेची वर्गणी तो चुकून दिली नाही. आणि योगायोगाने त्याचा मृत्यू काळ जवळ आला. चारही मुलं वारकरी होते. मुलांनी ठरवलं बाबा जाणार आहे, पण बाबाने आयुष्यावर भजन केलेलं नाही. एकदा तरी भजन केलं तरी उद्धार होईल. कारण त्यांना माहिती होतं अंतकाळी त्याच्या नामाने मुखामने सुखा पार नाही. एका नामाचं फळ माहिती होतं. कोटी कोटी यज्ञ एक हरिनाम एकदा भजन केलं तरी उद्धार होईल. म्हातार शेवटच्या क्षणाला होतं तेव्हा. मुलं हुशार, चारही वारकरी. मुलांनी ठरवलं की या म्हातारीने एकदा तरी राम म्हणावं. त्यांनी टोकलं. समोर एक साखरेचं पोतं उभं केलं, त्याला प्लेट मारलं, साखर गळू लागली. तिथं रामा नावाचा मुलगा उभा केला. म्हातार पाहत होत. निदान म्हातार म्हणे रामा पोत शिव. काय म्हणा रामा पोत शिव म्हणजे रामाचं नाव येईल, शिवाचं नाव येईल आणि म्हाताऱ्याचा उद्धार होईल. इतकं फार होतं देवा. ते रामही म्हटलं नाही, शिवाय म्हटलं नाही. ते म्हणे ए काट्या ते पोत टाक आणि केलं महाराज. पोरं म्हणजे ठीक आहे. अजून एक उपाय, जर याची हस्ती याची अंतयात्रा जर काशीला गेली तर उद्धार होईल. कारण ज्ञानोबराई सगळं मोक्ष देऊन उद्धार काशी होईते परिवेशनेला शरीर त्याचं शरीर तिथे न्यायचं. मग 4 दिवसाचा प्रवास. मुलांनी प्रेत घेतलं, लिंबाच्या पायात पॅक केलं, खांदा दिला, निघाले. रामनाम सत्य आहे, रामनाम सत्य. पहिलं गाव आलं, मुक्कामाला थांबले. 5ची वेळ निघाले. पुढे नदी हळवी होती, नदीला पूर आलेला आहे, पाणी होतं. मुलं म्हटले अरे आंघोळ करून द्या. ते म्हटले बरोबर, पण हे खांद्यावर ते ठेवायचं कुठं. ते म्हटले ठेवाय किनारी. प्रेत ठेवलं किनारी आणि मुलं गेले आंघोळीला. पण बाबा घडलंय काय, तिथे एक महारोगी होता आणि त्या महारोग्याला जायचं होतं काशीला. त्याला बसवाला घेत नव्हता, काली पिलीवाला थांबित नव्हता आणि मोटरसायकलवाला पाहत नव्हता. आणि मग त्या महारोग्याने विचार केला गड्या जाती ऐशी घडी पुन्हा ही वेळ परत येणार नाही. मुलांच्या अंघोळी होईपर्यंत त्या महारोग्यानं सुतळ्या तोडल्या, प्रेतीला खात्यात लोटू आणि आपण झोपला ताटीवरती. आता या लगाया माहिती महारोगी कबड्डी नाही लावला खांदा. राम नाम सत्य, राम नाम सत्य. काशी आली आणि काशी आल्यानंतर हे महारोगी मोठ्याने ओरडलं लेकरांनो काशी आली खाली ठेवा. बोलायला पाहिलं तर दुसरेच आप्पा होते. आप्पा तुम्ही आमचे पप्पा म्हणे खात्या. आयुष्यावर भजन केलं नाही, मरताना केलं नाही, जळायला सुद्धा काशीला गेलं. आणि मग मुलांनी विचार केला गड्या त्याच्या हस्ती जरी विसर्जन केल्या तरी उद्धार होईल. मुलं आले पण तोपर्यंत कावळे कुत्रे मांस त्वचा पूर्ण समृद्धी शाळेमध्ये सांगाडा असतो ना तसा तो सांगाडा. बाबा बोलली हस्ती तिने एकत्र गेली, पिशवी आणली, हस्ती भरली, बसनं निघाली. कंडक्टरने विचारलं पिशवी मध्ये काय, ते म्हणजे हस्ती. म्हणजे ठेवावरती. हस्ती ठेवली वरती आणि मुलं बसते आतमध्ये. पुढच्या गावचा होता बाजार. योगायोगाने एक चर्मकार बंधू तोही बाजार करून निघाला. त्याने पिशवी वरती ठेवली आणि तोही आतमध्ये बसला. विशेष म्हणजे त्याचं गाव होतं अलीकडं आणि काशीवती पुढच्या स्टॉपला. आता वेळ त्याच्या उतरण्याची आली. तो घाईघाईने वरती गेला पण पिशवी झाला रॉंग नंबर. विशेष म्हणजे दोन्ही पिशव्या होत्या माणिकचंद गुटखा कंपनीच्या. आता एकाच कंपनीच्या असल्यामुळे पिशवीत रॉंग नंबर झाला. हस्तीची पिशवी आली खाली आणि तांबड्याची पिशवी गेली राहिलीवर. मुलं गेले गंगेवर. ब्राह्मण मध्ये तर्पण करा, मुंडन करा, हस्ती प्राक्षर पूजेला बाहेर काढा. जेव्हा पिशवी मध्ये हात टाकला सांगावंच लागल तर काय काय. आरी निघाली, राती निघाली, आंबूर, जाळखेडे,
बारीक खेळे वादीचे तुकडे ते म्हणजे अरे हस्ती गेली कुठं हे बिचारा घरी गेले नाही नेप्रमाणे पिशवी खोलली त्या हस्ती निघाल्या राम राम कुणाचा पाप आला कशात हस्ती घेतल्या आणि गजारी टाकल्या हस्ती सुद्धा काशीपर्यंत गेले नाही मग म्हणा करण ते कपाळ ज्याची झाला पुण्याची संगत आहे तू इथे येऊ शकतो पण मुद्दा संपला इथे येण्यासाठी आपल्याला संगत पाहिजे पुण्याची नवे नवे जीवाला पदोपती गरज कशाची बाबा संगतीची मी एकाच वाक्यात दोन पुढे सांगतो मला एक सांगा जीवनामध्ये तीन दुःख कधी कोणाच्या केव्हा वाचायला येऊ नये आपण मुद्दा ऐकलेला लहानपणी लेकराची माय मरू नये तारुण्य अवस्थेमध्ये पत्नी मरू नये आणि आई वडिलांच्या अगोदर घरातील तरुण करता मुलगा मरू नये किती दुःख ज्याचं गेलं त्याला विचारा फक्त एकच वाक्य ज्याची अर्ध्या संसारात पत्नी गेली त्याचा पतीपणा संपत असतो म्हणून अभंग शब्दशः महाराज पती जन्माला माझे उदरी बरोबर तेव्हा आणि मी झाले खायची आता बऱ्याच लोकांना प्रश्न या असं काय नेमकं आता संतांचे अभंग आहे पण त्याचा अर्थ असा आहे पती जन्माला माझे उदरी म्हणजे पत्नी पती शब्दाला जन्म देत राहते कारण जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत त्याला कोणी पती म्हणत नाही पती केव्हा होतो ग्रामपंचायतीला निवडून आल्यावर सरपंच पती केव्हा जेव्हा लग्न झालं म्हणजे पत्नी त्या पती शब्दाला जन्म देते पत्नी काय करते पती पण ज्याची अर्ध्या संसारामध्ये पत्नी मेली तो मनुष्य जिवंत जरी असला तरी त्या दिवशी मेल्या जमा आहे कारण पत्नी मरताना एकटी मरत नाही तर पत्नी मरताना पतीचा पतीपणा घेऊन मरत असते लक्षात ठेवून ज्याची अर्ध्या संसारात पत्नी गेली जीवाला गृहस्थी माणसाला संगत काय असते ज्याची पत्नी गेली त्याला विचारावे जीवालाही संगतीची गरज आहे दुसरा मुद्दा आहे देव देवालाही संगतीची गरज आहे आता देवाच्या मूळ स्वरूपाचं सगळ्या संतांनी वर्णन केलं तो परमात्मा आहे कसा तो परमात्मा कसा आहे तर त्याचं सगळ्यांनी केलेलं वर्णन आहे रंग नाही तुझ सगुण मनो
माझ्या ठिकाणी सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही, सोगत भेद नाही, देश भेद नाही, काल भेद नाही आणि वस्तू भेद नाही. असं असलेलं ब्रह्म म्हणून आत महाराज म्हणले पहिले कोठे तेथे एक ढालगज निर्माण झाली आणि तिने एवढी ख्याती केली. तिचं वर्णन एकनाथ महाराजांनी कोल्हाची प्रकरणामध्ये, आता कोल्हाची जातीवाचक शब्द नका जेव्हा हे मायेचं वर्णन आहे. सगुण गुणामा आधी कोल्हाची केला पुढे बघा. हिने केलंय काय? तो शून्यामध्ये मांडलेला वेळू आणि ब्रह्म विष्णू हिचे बाल. बाल कोणी केलंय? या मायेमुळं. म्हणजे याचा अर्थ आहे देवालाही मायेच्या संगतीची गरज. आता एवढ्यावर थांबला नाही देवा परत. हा नावा रूपाला आला, सगुण झाला, साकार झाला, पण याला कुठं कर्म तयार केला. एकोण्याची कंठ म्हणून देवालाही संगतीची गरज भासली, जीवाला संगतीची गरज भासली. म्हणजे साधूने का म्हणू नये? त्याची घडावे संगती. आता मी तुमच्याकडे 3 संगती ठेवतो. पहिली आहे कुसंगती, दुसरी आहे विसंगती आणि तिसरी आहे सुसंगती. थोडं लक्ष देऊन ऐका. आता मी पहिल्या क्रमांकाला सांगतोय कुसंगत. आणि संगत आपल्या जीवनात कुणाच्या येऊ नये आणि असेल तर ती वजा करा. कारण ही संगत एका जन्मात नाही अनेक जन्मात नरकात देणारी विठाला. या कुसंगतीमध्ये ऐका बर का. पहिल्या क्रमांकाला घेतला दुर्जन. कोण घेतला? दुर्जन. तुकोबरा म्हटले जसा निरोगी मनुष्य रोगी माणसं
माणसाच्या अंगावरची हवा सुद्धा लागू देत, तसं सज्जन माणसानं दुर्जनाच्या अंगावरची हवा सुद्धा लागू देऊ नये. त्याच्या पुढे सांगतो, पिसळलेल्या कुत्र्याची जसा मनुष्य भीती धरतो, तसं सज्जन माणसाने दुर्जनाचं भय धरावं. दुर्जनाचे भय धरावे त्या कशा पद्धतीने भय धरायचा. त्याच्या पुढे सांगतो, ज्या गावामध्ये दुर्जनाची वस्ती असेल त्या गावात साधूने थांबू नये. नाही पुराणाची प्रीती ठाई ठाई पंचायती नये मिळती एकामध्ये एक. जे गावीचे लोक, ज्या गावातील लोक एकत्र येत नाही, ज्या गावातील लोक संघटित होत नाही, ज्या गावातील लोक थोर मोठ्यांचे विचार मानत नाही, त्या गावामध्ये साधूने राहू नये. त्यापेक्षा डोंगरच गेलेलं बरं. तुका म्हणे तरी पहिलं तुमच्या भूमीला वंदन करतो, कारण ही सज्जनाची भूमी आहे. याच भूमीमध्ये ज्या महापुरुषांच्या 53 पुण्य साजरे करतो. कारण साधू कोणत्याही भूमीत राहत नाही, साधूचा वास कुठेही होत नाही. कारण ज्या अर्थी कुठून आले स्वामी माहिती नाही, नाव काय माहिती नाही, आधी साधूचेच लक्षण आहे, चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशेपणे मिळवी. स्वामी त्या पद्धतीने राहिले. पण स्वामी या भूमीत का राहिले, या भूमीमध्ये स्वामींना जे काही गुण हवे होते ते गुण या मातीत मिळाले. सज्जन माणसं मातीत मिळाले म्हणून स्वामी इथं थांबले. नाही तर साधू कोणत्याही भूमी थांबत नाही आणि साधूने थांबू बी नाही. भक्ताचे गावी साधू म्हणजे काय, व्याघ्रवाडा गाय सापडले. अरे वाघाच्या वायू काय सापडावी, तशी अभक्ताच्या गावी साधूची स्थिती आहे. म्हणून सज्जनाने दुर्जनाचा त्याग करा. तर एक साधं विचारतो, पण महाराज हा दुर्जन जर सज्जनाच्या संगतीमध्ये आला तर तो कोण झाला पाहिजे? बोला, कोण झाला पाहिजे? सज्जन. का तर साधूचा स्वभाव आहे ना, आपण सारखे करती स्वभाव आहे. पण तो कोण झाला पाहिजे? सज्जन. पण महाराज म्हटले सज्जनाचा परिणाम दुर्जनावर होत नाही. कसा होत नाही तुम्हाला प्रमाणाने देतो आणि दृष्टांत देतो. एका गावामध्ये अतिशय विचित्र मनुष्य, इतका विचित्र, रस्त्याने चालला ना तरी भांडण चालायचा. लग्नाला लग्नाला नेला ना तरी भांडण चालायचं. सप्ताह कमिटीत घेतला तरी भांडण चालायचं. गावाने एक काम करा, याला पंढरपूरला चातुर्मासामध्ये जाऊ द्या. योगायोगाने बाबांचं मै बंचिड आहे, राहायचं जाऊ द्या. वर्गणी जमा केले आणि याला 4 महिने कुठे बसवलं? पंढरपूरला चातुर्मासात. हा पण थांबला हो चातुर्मासात. चातुर्मास संपला, गावाकडे निघाला. एक गाव लागलं आणि मारुतीच्या मंदिरात मुक्कामाला थांबला. सायंकाळची वेळ झाली. एक वयोवृद्ध आजोबा नेहमीप्रमाणे दर्शनाला आले आणि त्यांनी बघितलं कोणीतरी वारकरी मंदिरात नमस्कार केला. हो वा जय हरी. म्हटले जय हरी. कुठून आला? म्हणजे पंढरपुरात चातुर्मासात होतो. इतका आनंद झाला की आज मला चातुर्मासातला वारकरी जेवणाला मिळणार आहे. म्हणून मी आजोबा जेवणाला घेऊन गेले. आता याने जेवणच करावं ना, तिथं बाकीचे उद्योग करायची गरज होती. याने त्या आजोबाला सांगितलं, बाबा आपला पाय गुणले अवघड आहे. खरंच काहीचे पाय गुण सांगायची जागा का बनणार नाही. हा, तो म्हणला आपला पाय गुण असा आहे, आज मी तुमच्या घरी जर जेवण केलं ना तर मध्यरात्री तुमच्या घरी लक्ष्मी येणार. जागे राहा. लक्ष्मी आली का पक्के पाय धरा. आता बिचारा वारकरी सज्जन विश्वास ठेवला हो. जेवण झालं आणि सूनबाई बाहेर भांडी घासत होती. सूनबाईला सांगितलं, ऐकलंच का तुमचं म्हातारं म्हणायला गंध लावतं पण आपली माल घेतल्याशिवाय झोपत नाही. मग विश्वास नसल तर आजोबा झोपले तर तोंडाचा वास घेऊन बघा. सूनबाईला सांगितलं. मुलगा मंदिरात पोहोचवायला आला.
मुलाला म्हटलं भल्या माणसा जागा राहा. तुझी पत्नी रोज तुझ्या वडिलांना पाय दाबायला लावते. त्यालाही राग आला. व्यवस्थित जेवण केलं. तिघांना 3 सल्ले दिले आणि मारुतीच्या मंदिरात पद्धतशीर जाऊन झोपला. अवची काही जागेच ना. मात्राला वाटलं लक्ष्मी येणार आहे. मुलाला वाटलं पत्नी सेवा करायला लावते. सुनबाईला वाटतं मात्र माल घेतात. म्हणून मध्यरात्री सुनबाई उठली आणि हळूहळू मात्राच्या कोळ्यावर आली. आता म्हाताऱ्याला सांगितलेलं होतं लक्ष्मी येते म्हणून. म्हाताऱ्याला वाटलं आली ना लक्ष्मी. म्हातारा कोळ्यात वरून उठून सुनेचे पाय धरले. ते पाहिलं मुलानं. अरे तो सांगतोय ते खरंय. माझी पत्नी माझ्या वडिलांना पाय चपायला लावते. अहो काची आणली बघता काय नानच्या घरात भांडण लावून दिलं. मध्यरात्री अर्धा ओरडा चालू झाला. शेजारी जागे झाले. तेव्हा अरे सज्जनांचं घर वैष्णवांचं घर कधी भांडण नाही त्यांचा नाही. त्यांच्या घर झगडा का झाला. इतके का म्हणे ते सांगतात ते खरंय. हे म्हणे कोण म्हणे मंदिरात झोपलेला आहे. त्याचे ते 2 गेले तुमच्यासारखेच पहा. आणि तिथे गेले झोपलेलं होतं. कॉलर धरले उठवला म्हणजे कारे भल्या ग्रस्ता जिथं जेवण केलं तिथं भांडण लावून दिलं. तो म्हणे ऐका गड्या असे उद्योग मी माझ्या गावात करीत होतो. आणि मग याच उद्योगाला गाव काही काढला. आणि गावाने वर्गणी जमा केली आणि 4 महिने मला चातुर्मासात सज्जनांच्या सहवासामध्ये पाठवलं. मग मी 4 महिने सज्जनाच्या संगतीत राहिलो. मग मी प्रयोग करून पाहिला माझ्यावर काही परिणाम झाला किंवा नाही झाला. तो म्हटलं माझा पहिलाच प्रयोग सक्सेस झाला. माझ्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. दुर्जना सज्जन पाषाण आणि श्रद्धा निष्ठा भाव विश्वास असेल तर दगड सुद्धा तारू शकतो. पण दुर्जनावर सज्जनाचा परिणाम होत नाही. परत पुढचा म्हणा ते म्हणजे कृषी तज्ञ एक डॉक्टर साहेब गावात आले. त्यांनी विचार केला अरे आपल्या गावातील कुत्र्यांची शेपटी कशी आहे. सगळ्या गावातल्या कुत्र्या शेपटी वाकल्या जातात. मग सरळ करून टाकतो. मग त्यांनी काय केलं ते डॉक्टरांनी काय केलं त्यांनी लोक दिले. कुत्र पकडायचं नळी शेपटी टाकायची. जोपर्यंत ओझ होत ना तोपर्यंत नळी शेपटी कशी दिसली. अहो त्या डॉक्टरला आनंद झाला ना. ते म्हणजे बस आपल्या गावातील सगळ्या कुत्र्यांच्या शेपटी कशा झाल्या. माझं दुसरं गाव पाहिलं काय अडचण नाही. परत कुत्र पकडवलं आणि नळी काढली होईल कधी करिता नो हे नीट श्वानाचे पुच्छ आपरा परिसर कृषी अधिकारी आले. ते बापरे ती लिंबाची झाडे काहीतरी प्रक्रिया करायची. त्यांनी लिंबाचं बी घेतलं. साखरेचं पोतं आणलं. आळं तयार केलं. बी खोवलं. दुधाचा टँकर टाकला. रोप उगवलं. वाढलं. फळ आलं. तोंडात टाकलं आणि गोड लागलं. बरोबर ना. लिंबाची झाडे साखरेचे लिंबाच्या झाडा साखरेचे आले. साखरेचा परिणाम लिंबावरती झाला नाही. परिसाचा परिणाम खापरावरती झाला नाही. लोखंडी नळीचा परिणाम कुत्र्याच्या शेपटीवर झाला. तसा सज्जनाचा परिणाम दुर्जनावर होत नाही. दुर्जनाचा परिणाम सज्जनावर ताबडतोब. बाबा थोडी माफी मागतो. प्रामाणिक शपथ घे बरं. पण 5 मात्र सगळ्याचे. द्राक्षाचा वेलू लिंबावरी गेला आणि कडू कैसा झाला संगती. लिंबा साखरेचा परिणाम लिंबावरती झाला नाही
पण लिंबाचा परिणाम द्राक्षावरती तुम्ही 200 किलो गोड तेल घ्या आणि 200 किलो गोड तेलामध्ये फक्त 5 किलो डिझेल टाका. तुम्ही म्हणाल काय होईल, टाकून पाहू द्या. 200 किलोचं वाटूळ जर नाही केलं तर मला विचार पुढे आहे का. गावची मिटिंग झाली आमच्या जिल्ह्यातलं सांगतो. तिकडला तिकडे गेलो मग इकडचं मग दुसरे गाव आणायचे कुठून. ऐका झाली मिटिंग. त्या मिटिंग मध्ये ठरलं चालू वर्षी सत्ता दणदणीत झाला पाहिजे. अख्ख्या गावाना वरती बोलतो झाला पाहिजे. वा कल्पना आहे झाला पाहिजे. सगळ्याचे बोट खाली आले आणि एक मध्ये तुझं तो म्हणजे थांबा चालू वर्षी सत्ता बंद. त्याला विचारलं कारण काय, मागच्या वर्षीची ठेव दाखवा. मग 12 महिने ऍडमिट केला होता. अख्खं गावे काय करतात सांगा. विंचू विषारी विंचवाची नांगी विषारी हो. नांगी बरोबर आहे. ऐका विंचवाची नांगी कमी करा, विंचू खिशात टाका आणि पूर्ण पाचोरा तालुक्यामध्ये पूर्ण फिरूया. जर विंचवाने काही त्याचा जबाबदार मी नांगीच म्हणता ती नांगी कमी करा. बरं एका कीर्तनकाराने सांगितलं तुका म्हणे सर्प विंचू नारायण वंदावे गुरु न शिवणे. त्याने सांगितलं बाबा सर्प आणि विंचू नारायण पण वंदावे दुरून शिव नये. अर्ध डोकं बसतो. वंदावे दुरून शिव नये ध्यानच नाही. सकाळी उठा पहाटे काकड्या यायचं स्नान झालं देवघरात गेलं ते गावाचा नारायण. तो बाबा रात्रीच ऐकलं तू का म्हणे सर्प विंचू नारायण. नारायण ना प्रभात समय तुमचं दर्शन झालं मग तुम्हाला स्नान घातलं पाहिजे. घेतलं पाणी टाकलं विंचवाच्या अंगाला. आता तो काही बाळाचा नारायण आहे का. त्यानं केली आणि सरळ कोणी बाबा आता तुम्हाला गंध लावला पाहिजे. भूक लावला गंध घेतला होत्यावर नेला इकडं गंधम समर्पया. तिला ठणका लागला बोंबा मारायला. काय काय महाराज राहते का एका कीर्तनच सांगत. हा तू अर्ध धोका होता ना. आता बाबा काही लोक कुठलंही प्रमाण घ्यायच्या पुढे राहायच्या. कधी कधी आपल्याकडे मुंबईचे लोक आहेत तर तुम्हाला अनुभव असे. बाबा मुंबईचे लोक जर आले ना ती एकही दिवस करता किंवा 2 दिवस करता येतात. पण इतक्या मोठ्याला बॅगीच कशाला आणते हेच कळत नाही. अजून ते गोड कळत. आता त्या 2 मोठ्याला बॅगी उतरलं नगर जवळ स्टेशनला यायचं बाळाला अंतर 4 किलोमीटरचा. रिक्षा नाही साधन नाही. 2 बॅगी घेतलं घामघाम झालं हाबक दुबक हाबक दुबक चाललं. आणि तितक्यामध्ये आमची एक वारकरी काकडा करून निघाले. वारकरी बाळाचा निघालात का म्हणे हो. मग माझी झाली एक बॅग घ्या ना. तो म्हणे भाऊ तुम्ही चालले हळूहळू मला पुढं काम आहे. तो म्हणे काय राव तुकोवरांनी स्पष्ट लिहून ठेवलंय तुका म्हणे माझे आत्मा संतावरी होत. पण लवकर या. पण काय कर आता मुंबईवाला चालायची सवय नाही. आणि वारकरी ताण 3 किलोमीटर चालून आला याची वाट पाहत होता. हे काही येईना आणि वारकऱ्याला खळबळ भूक लागली. एक सांगू का थोडं तुम्ही खडी पचू शकता काय, तुम्ही डांबर पचू शकता, तुम्ही स्टील पचू शकता. फक्त अन्न पचवायची ताकद वारकऱ्यातच आहे.